कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सीता एकदा माझं ऐकून घ्या ना। हे बघा ना, आता अशा वेळी आम्ही जाणार तरी कुठे? मग हा विचार तिची चूक लपवण्याआधी करायला हवा होता। जीव घेणी वृत्ती आहे ही। त्या पोरीचा जीव गेला असता, मी तिच्या आईला काय उत्तर दिलं असतं? आशूचं काय झालं असतं? असा विक्षिप्त विचार करणारी व्यक्ती माझी मुलगी असूच शकत नाही। काका, तिच्याकडनं चूक झाली मान्य आहे, पण हे असं आम्ही जाणार तरी कुठे? बघ सुहास, मी तुला आधीच सांगितलं होतं की असला प्रकार जर माझ्या कानावर परत आला तर मी तुम्हाला सोडणार नाही। त्यामुळे तुम्हाला शिक्षाही भोगावीच लागेल। काका प्लीज समजून घ्या ना। म्हणजे एक तर अशा वेळी आम्ही जाणार कुठे? माझ्या घरी जायचं म्हटलं तर माझ्या घराचे दरवाजे माझ्या घरच्यांनी बंद केलेत, हकलून दिलंय मला घरातनं। हे काय नवीन सांगतोयस तो सुहास? आम्हाला याच्याबद्दल काहीच माहित नाही आणि एवढी मोठी गोष्ट घडली आहे की तुला घरातनं बाहेर काढलंय? नाही अहो, त्यांचे काहीतरी गैरसमज झाले ते मी करीन दूर। म्हणजे मी हे सगळं सांगणार होतो घरात, पण घरात आधीच एवढं सगळं काही चालू होतं म्हणून मी गप्प बसलो आणि जेव्हा सांगणार त्यात हे सगळं घडलं। शिवा, तू तरी बोल ना सीताईशी, म्हणजे समजाव ना त्यांना, त्या ऐकतील तुझं प्लीज। मी हवं तर तुझ्यासमोर हात जोडतो, हवं तर मी तुझ्या पाया। राहू द्या राहू। सीता हे बघा, जाऊ दे आता। शिवा, तुला कळत नाहीये ही मुलगी काय वागली येते, आणि हे पहिल्यांदा नाही वागली येते। हे बघा, बरोबर आहे तुमचं, पण आता एवढ्या रात्रीचं कुठे जातील ते? आणि सीता हे बघा, आपल्या घराची बदनामी होईल। भाऊ नाहीयेत आता इथे, आता त्यांना असं नको काढूया बाहेर। म्हणून मी म्हणते तुम्ही शांत व्हा जरा। आणि ठीक आहे, मला हे अजिबात मान्य नाहीये, तरी सुद्धा यावेळी मी तुला घरातनं बाहेर काढत नाही। पण या घरात राहायचं असेल तर शिक्षा तर होणारच। तुम्ही द्याल ती शिक्षा मान्य? हो ना? हो। मग उद्यापासून सगळी कामं घरातली ही करेल, आणि ती सुद्धा शिवा सांगेल ना तशी करायची। मान्य आहे, मान्य आहे। शिवाच्या सांगण्याप्रमाणे घरातली सगळी कामं कीर्ती करेल, मान्य आहे। मी बोलतो तिच्याशी। तुम्ही शांत व्हा। हे बघा, तुम्ही नका त्रास करून घेऊ। शिवा, अगं दिव्या, उठ 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 उठ, हळू 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 दे, हात दे, हात दे, हळू। हे घे, हळदीचं दूध आहे, पिऊन घे। नाही नको अरे मला। अगं राणी, बरं वाटेल तुला, घे घे। सावकाश। साखर नाही याच्यात। साखर पाहिजे? आण। हे घे साखर, अजून टाकू? हळूच हा। आता काय झालं? भूक लागली आहे जरा। बर, काय खातेस? काही पण चालेल।
बिस्किट आणू? आणतो. हे घे बिस्किट. हळू हळू. खूप दुखतंय का? खूप दुखतंय. अरे नको नको अरे दिव्या, काय तू पण नको. अरे ते असं बरं वाटत नाही. कशाला काळजी करतेस दिव्या? एवढे दिवस तू आई आणि आजीच्या वाटचं काम केलंस ना. मग एक दिवस मी तुझी अशी सेवा करूच शकतो की. तेवढं प्रेम आहे माझं तुझ्यावर. काय ग स्माइल काय करतेस? आनंद. कसला आनंद? अरे बऱ्याच दिवसानंतर असं पाय चेपून देतोयस, प्रेमाने वागवतोयस म्हणून बरं वाटलं. थँक्यू. बरं वाटतं? छान वाटतंय. शिवा, काय झालं? हे मी तुला विचारलं पाहिजे, काय झालं? आशू, कीर्तिताईंच्या बाबतीत मी चुकते का रे? हा प्रश्न तुझ्या मनात येऊच कसा शकतो ग? मग का वागल्या ते असं? माझ्या जीवावर भीतील इतकं केलं त्यांनी. ताई विचित्र आहे लहानपणापासूनच. मी त्यांचं मन जिंकण्याचा, त्यांना समजून घेण्याचा खूप प्रयत्न केला, पण काहीच उपयोग नाही. अगं ते तिच्या स्वभावात आहे, तशी ती वागली. हे बघ, तिने जे काही सांगितलं ना, ते सगळं उघड उघडच सांगितलं ना, ती असं का वागली ते. म्हणजे त्यांचं मन मी कधी जिंकूच शकत नाही. त्यांच्या मनात माझ्याविषयी राग आहेच आणि तो राहणार ऐक, काय? हे बघ ऐक, एखाद्याचं मन जिंकण्यासाठी त्याच्या मनात थोडी तरी माणुसकी असणं गरजेचं आहे ना. इथे तसं काहीच नाहीये. आशू, अरे मला माहितीये मी माझ्याच बहिणीबद्दल बोलतोय, पण आता काय, ही सत्य परिस्थिती आहे. तरी आईला तिने केलेल्या अर्ध्याच गोष्टी माहिती आहेत. बाकीच्या गोष्टी जर तिला सांगितल्या ना तर नको, ते जाऊ दे. पण आशू, मला ना अजून एक गोष्ट कळत नाहीये. म्हणजे मगाशी सुहास भाऊजी त्यांच्या घरच्यांबद्दल बोलले, पण मला अजूनही कळत नाही की इथे त्यांच्या घरच्यांबद्दल कोणाला काही फारसं माहित नाहीये का? म्हणजे त्यांचे आई वडील आहेत नाही आहेत हे मलाही काही माहित नाही. हे बघ शिवा, ताईचं आणि जेजूचं जेव्हा लग्न ठरलं ना, तेव्हा भाऊ आणि आईनी नकार दिला होता, त्यांच्या घरच्यांनी नकार दिला. पण मग तरीही ताईने जबरदस्ती लग्न केलं. मग जेजूची परिस्थिती नाही म्हणून भाऊंनी त्याला नोकरी दिली आपल्या कंपनीत. त्यानंतर तो इथेच राहायला आला, घर जावई म्हणून. मग भाऊंनी सगळ्यांना हा विषय बंद करायला सांगितला, कारण त्यांना सुद्धा त्यांची मुलगी रोज समोर दिसत होती ना. मग काहीच प्रॉब्लेम नव्हता. मग आम्ही विषयच बंद केला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.